परिवार परिवार सर्वात वरच्या दर्जाला असतो. हाच परिवार बिग बॉसने त्यांच्या घरातल्या सदस्यांना दाखवलाय. नेमकं घरामध्ये कोणाकोणाचा परिवार आला आणि कोणाकोणाचे आनंदाश्रू घरात दिसले यावरच आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं या लयबारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो सपोर्ट तुम्ही आतापर्यंत मला करताय तोच सपोर्ट तुम्ही पुढे अजून करा, कारण आपण लवकरच बिग बॉस हिंदी सीझन 18 ची सुरुवात याच चॅनलवर आपण करणार आहे. हिंदीमध्ये याच चॅनलवर हिंदीमध्ये प्रक्षेपण करू. सर, तुम्ही हा जो सपोर्ट देताय तो सपोर्ट कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी असंच प्रेम देत राहील आणि असे चांगले चांगले रिव्ह्यूज तुमच्यासाठी मी करत राहील. तर सुरू करूया आपल्या आजच्या एपिसोडला. काल घरामध्ये 60वा दिवस होता. 60व्या दिवशी घरामध्ये झालं काय, उरले फक्त मोजून 10 दिवस. घरामध्ये 60वा दिवस आहे आणि 10 दिवस उरले फक्त. 10 दिवसामध्ये आता घडणार काय, पण त्याआधी घरामध्ये बिग बॉसने ठरवलं की घरामध्ये आपल्या परिवाराला आणायचे. बिग बॉसने सुरुवात केली वर्षाताईंपासून. वर्षाताईंची एक बहीण, मावस बहीण होती आय थिंक, त्यांना घरात बोलवलं. सगळ्यांना आधी फ्रीज केलं गेलं. फ्रीज करून सगळ्यांची फॅमिलीज बोलवली गेली. तर वर्षाताईंची फॅमिली आली आणि त्यांच्या बहीण होत्या, त्या गोव्याच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलत होत्या आणि ते बघून सर्वांचेच अश्रू थोडेसे अनावरून आले. कारण जेव्हा परिवार येतो तेव्हा एक वेगळीच इच्छा असते. कारण आपणही, आता मी माझ्याबद्दलही सांगतो, ही गोष्ट नाही सांगायला पाहिजे पण तर सांगतो, मी पण माझ्या परिवारापासून दूर राहतो. पण जेव्हा मी घरी जातो तेव्हा मला पण बघून, माझ्या परिवाराला बघून मला पण खूप आनंद होतो. असेच माझ्यासारखे खूप आहेत लोक जे आपल्या परिवारापासून काही ना काही कारणास्तव बाहेर राहतात. सो आज घरामध्ये तेच झालं. त्यानंतर अभिजितची फॅमिली घरामध्ये आली. अभिजितची फॅमिलीमध्ये त्याच्या 2 मुली, त्याची बायको. सर्वात आधी बायको आली. बायको आल्यावर एवढं काय मजा नाही आली, पण जेव्हा त्याच्या मुली आल्या तर सर्वात जी धाकटी मुलगी होती त्याची, ती एवढी कॉमेडी होती म्हणजे असं वाटत होतं एकेकाळी की बिग बॉसला सांगावं की तिला ठेवा, अभिजितला पाठवा घरी. एवढी क्यूट होती ती मुलगी आणि एवढी असं कॉमेडी वगैरे करत होती. खूप छान वाटलं तिला बघून आणि अभिजितलाही खूप छान वाटलं, कारण त्याच्या 2 मुलींपासून तो गेल्या नाही बोलत 60 दिवसापासून दूर आहे. आणि 60 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने होतात. सेम त्याची बायको परिवारात झाला. त्यानंतर मग घरामध्ये एंट्री झाली जान्हवीच्या परिवाराची. जान्हवीची फॅमिली आली. जान्हवीची फॅमिलीमध्ये त्याचा पहिले मुलगा आला. जान्हवीची, असं पण जान्हवी कधीपासून वेट करत होती त्याच्या मुलाची. सो बिग बॉसने शेवटी फायनल तिचा मुलगा तिला दिला घरामध्ये आणून. त्यासोबतच तिचा हस्बंडही आला. लोक बाहेर ट्रोल करत होते जान्हवीच्या हस्बंडला, तो असा आहे, तो जाड आहे, तो हे, तो काळा आहे, ते हे. पण जेव्हा तो आला, त्यांच्या दोघांमध्ये जे प्रेम बघायला भेटलं ना मित्रांनो, ते प्रेम खरंच कुठेतरी असं रिअल प्रेम वाटलं, की ती जबरदस्ती किंवा त्या कुठल्याही दबावामध्ये त्याच्यासोबत राहत नाही, ही गोष्ट आपल्याला बघायला भेटली. सो ते बघूनही खूप छान वाटलं. आणि शेवटी आपलेच लाडके डीपी दादा यांची फॅमिली आली. एक बापाची, एका मुलाची इच्छा असते की आपला बाप असं म्हटलं पाहिजे की माझ्या पोराला बघून माझी मान वरती झाली आहे, मला माझ्या पोराच्या नावाने ओळखतात, असं प्रत्येक मुलाची इच्छा असते. आणि ती इच्छा डीपी दादाची पण होती की माझ्या वडिलांनी म्हटलं पाहिजे, की माझ्या वडिलांना लोकांनी म्हटलं पाहिजे की हा आहे डीपीचा बाप, असं. सो तीच इच्छा आज डीपी दादांची पूर्ण झाली, कारण डीपी दादांमुळे आज त्यांच्या वडिलांना बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं गेलं. ॲज अ डीपी दादांची ओळख, डीपी दादांचे पप्पा असं त्यांची ओळख होती. सो डीपी दादांना ते बघून खूप रडले आणि खूप इमोशनल होतं. त्यांच्या वाईफ ज्या होत्या त्या पण खूप चांगल्या होत्या. त्यांचा स्वभाव खूप आवडला. सगळ्यांशी प्रेमाने वागल्या, सगळ्यांशी प्रेमाने बोलल्या. त्यानंतर सर्व घरवाल्यांनी जे आलेले त्यांनी सगळ्यांनी आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला गोष्टी सांगितल्या की बुवा तुम्ही कुठे चुकतायत, कुठे गेम तुमचा काहीतरी लडखडतोय किंवा कुठे अडकतोय, या सगळ्या गोष्टींचा सल्ला आपल्या परिवाराने आपल्या कंटेस्टंट्सला दिला. आणि खूप छान वाटलं ते बघून. थोडंसं इमोशनली वाटलं. कुठल्या प्रकारचं भांडण नाही, कुठली तंटा नाही, काय. परवाच्या टास्कमध्ये घरात मालक आणि सांगकामे असा एक टास्क घरामध्ये झाला आणि त्या टास्कमध्ये दुसरी टीम जी होती बी टीम, यांच्यावर चांगल्याच पद्धतीने यांनी सांगकाम्यांचा हक्क गाजवलाय. सो तो हक्क काल बघायला नाही भेटला कुठेतरी, कारण घरामध्ये परिवार आला होता. तर परिवाराचं वातावरण घरामध्ये होतं. सेम वातावरण आपल्याला आज पण बघायला भेटणार आहे, कारण आज अंकिताची फॅमिली, पॅडीदादाची फॅमिली, सूरजची फॅमिली घरामध्ये येणार आहे. आणि ते बघण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय. कारण म्हणजे जेव्हा सूरजची फॅमिली येते ना, अक्षरशः तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. कारण एका गरीब घरातनं तो पोरगा वरती आलेला आहे.
आणि त्याची आत्या आलेली आहे, आत्या येणार आहे आज ऍक्च्युली घरामध्ये, आत्या आणि बहिणी येणार आहेत. ते बघून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल अशी एक गोष्ट उद्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. यावरच आपण चर्चा उद्या नक्कीच करणार आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, तुमचाच लाडका चेतन सोनवणे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई. लव्ह यू ऑल. जय शिवराय.